हरतालिकेचं व्रत कोणतीही स्त्री करू शकते. कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचं व्रत करू लागल्या. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो, यासाठी हे व्रत करतात. तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू. या दिवशी वाळू